भारतीय जनता पक्षाला यात पडण्याचं कारण नाही. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आणि निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करतं, हे काय सगळ्यांना माहिती आहे. उद्या कदाचित निवडणूक आयोगाच्या वतीनं गौतम अडाणी प्रवक्ते म्हणून बोलायला समोर येतील. आश्चर्य वाटायला नको. राहुल गौतम अडाणींचा जर तुम्ही विषय काढला तर हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये सेबीनं गौतम अडाणींना क्लीन चिट दिली आहे. ते म्हणतात काही आरोप त्यांच्यावर सिद्ध झाले नाही आणि त्यावर गौतम अडाणी याच्यावरती सत्यमेव जयते. नाही, ते सत्यमेव जयते गौतम अडाणी बोलायला लागले तर संविधानात सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल, एवढंच मी सांगेन. बोलिये राहुल साहेब, आणखी काही राज्यातले विषय आहेत. काल तुम्ही आनंद दिघे यांच्या बाबतीत जी काही भूमिका किंवा जी विधानं केली त्याबद्दल ठाण्यात किंवा शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तुमच्यावर प्रचंड टीका झालेली आहे. सगळ्यात आधी कोणाचीही नाराजी नाही. ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का? ठाणे शिवसेनेचं आहे, बाळासाहेब ठाकरेंचं आणि आनंद दिघे यांच्या शिवसेनेचं, यांच्या शिवसेनेचं नाही. मी अत्यंत जबाबदारीनं कालचं विधान केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत. तुम्ही आनंद दिघे साहेबांचा फोटो हा मोदीपेक्षा मोठा घ्या ना. हा मोदीला मोठं ठरवून किंवा बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुलं करायचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. एक लक्षात घेतलं पाहिजे, काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो. हे कोण आहेत? हे सगळे गद्दार आहेत. हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत. गद्दारांनी निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही. बाकी सोडूनच द्या, हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात. आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही. व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही. आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आली, त्यांना टाळाही लावला, म्हणून ते शेपूट घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही गांडूसारखं. हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजतात ना, त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी त्यांच्याने आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले. हे कालची पोरं आहेत सगळी. हां, हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी. ही आता काल आले ना, ते टेमिनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोरं आहेत.